नमस्कार. आजचा सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज नवा आठवडा, नवा दिवस, नवा प्रश्न आणि नवी चर्चा. आजची चर्चा रंगणार यात माझ्या मनात काही शंका नाही, कारण चर्चा आहे संजू बाबाविषयी, संजय दत्त विषयी. संजय दत्त पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आलाय. यावेळेला समाजवादी पक्षाने त्यांना लखनौमधून लोकसभा निवडणुकीचं तिकीट दिलंय. त्यामुळे प्रिया दत्त त्याची बहीण खवळली. तिने काही वर्तमानपत्रांना मुलाखती दिल्या, त्यानंतर खुलासे केले आणि परवा संजय दत्तने थेट तिथेच पत्रकार परिषद घेतली आणि 14 महिलांच्या मिरवणुकीमध्ये तो सामील झाला. संजय दत्त बरोबर जे लटांबर होतं तेही फिल्मी होतं. जया बच्चन होत्या, जयाप्रदा होती, मान्यता सुद्धा होती. एकूण लोहियावादी असलेल्या मुलायम सिंग यादव आणि त्यांच्या पाठोपाठ चालणाऱ्या किंवा त्यांच्या पुढे चालणाऱ्या अमर सिंग यांना सुद्धा अशा प्रकारे फिल्मी सिताऱ्यांची मदत घ्यायला लागते. परंतु संजय दत्तवर देशातल्या सगळ्यात मोठ्या गटामध्ये अप्रत्यक्षरित्या का होईना सामील असल्याचा आरोप आहे. तो अजूनही निर्दोष सिद्ध झालेला नाही. संजय दत्तनं, म्हणूनच मी प्रश्न विचारतोय, संजय दत्तनं लोकसभा निवडणूक लढवणं योग्य आहे का? तुम्ही SMS करू शकता. SMSचे निकाल मी प्रत्येक सेगमेंटच्या शेवटी आणि कार्यक्रमाच्या शेवटी जाहीर करीन. आज या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी माझ्यासोबत आहेत नेहमीप्रमाणे नामवंत पाहुणे. माझ्यासोबत माझ्या स्टुडिओमध्ये आहेत समाजवादी पक्षाचे सरचिटणीस दत्ता राजेशिर्के, माझ्यासोबत ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई आहेत, माझ्यासोबत आमच्या लोअर परेल स्टुडिओतून आहेत काँग्रेसचे नेते अजित सावंत आणि माझ्यासोबत नागपूरहून आहेत भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस. मी चर्चेला सुरुवात करतोय अर्थातच दत्ता राजेशिर्के तुमच्यापासून. समाजवादी पक्षाने हा गुगली का टाकला? का समाजवादी पार्टीनं गुगली टाकण्याचा प्रश्नच येत नाहीये. कारण समाजवादी पार्टीनं संजय दत्तला उभं केलेलं आहे. ज्याप्रमाणे अनेक अभिनेते उभे राहिले त्याप्रमाणे संजय दत्तला उभं केलेलं आहे. पण संजय दत्तच का? खरं सांगा, तुम्ही काहीतरी लपवायचा प्रयत्न करताय. संजय दत्तच का? काँग्रेसवर कुरघोडी करण्यासाठी, लोकांमध्ये समाजवादी पक्षाविषयी एक वेगळं आकर्षण निर्माण करण्यासाठी, की संजय दत्तला भावी खटल्यांपासून वाचवण्यासाठी? नाही, तसं काय नाही. मला वाटतं संजय दत्तनं समाजवादी पक्षाची उमेदवारी स्वीकारली याच्यातच खरं इतर पक्षांच्या पोटात शिळ उठलेला आहे. की जर समाजवादी पक्षातर्फे जर संजय दत्त हा योग्य उमेदवार नसेल तर एका बाजूनं त्याला कौटुंबिक दबाव आणायचा आणि दुसऱ्या बाजूनं निमंत्रण द्यायचं. फक्त पोटात शूळ यासाठी उठलेला आहे की त्याने फक्त समाजवादी पार्टीतर्फे लढवायचं ठरवलं म्हणून. ठीक आहे, मी इतर मुद्द्यांकडे येतोच, कारण संजय दत्तवर गंभीर आरोप आहे, तरी सुद्धा तो लोकसभेची निवडणूक लढवू मागतोय. मी जातोय अजित सावंत यांच्याकडे. अजित सावंत मुंबई काँग्रेसचे नेते आहेत. सावंत, मला सांगा, तुमच्या पोटात शूळ उठलाय असं समाजवादी पक्षाच्या नेत्यांचं म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं आहे? काँग्रेस जरा थोडीशी संजय दत्त गेल्यामुळे तिथे घाबरली आहे का? एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट मला आपल्याला सांगायला पाहिजे की संजय दत्त यांचे वडील स्वर्गीय सुनील दत्त हे काँग्रेस पक्षाचे खासदार होते. त्यांनी देशाची सेवा केली, काँग्रेस पक्षाचे ते आधारस्तंभ होते आणि देशामध्ये एकंदरीत सद्भावना आणखी शांतता सलोख्याचं वातावरण राहावं म्हणून त्यांनी केले जे प्रयत्न आहेत ते देशातली जनता विसरणार नाही. आणि त्यांचा वारसा घेऊन जर कुणी प्रिया दत्त असतील किंवा संजय दत्त असतील त्यांचा वारसा घेऊन जर पुढे राजकारणामध्ये येऊ इच्छित असतील आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढचं काम करू इच्छित असतील तर निश्चितपणे काँग्रेस पक्षाला ते कधीही आवडेल. आणि म्हणूनच काँग्रेस पक्षाने म्हटलेलं आहे की जर समजा अशा तऱ्हेची इच्छा त्यांनी व्यक्त केली असती तर पक्षश्रेष्ठींनी कदाचित त्या बाबतीत विचार केला असता. त्यामध्ये पोटदुखी होण्याचं काही कारण नाही, कारण काँग्रेस पक्षाशी हे कुटुंब संबंधित होतं आणि काँग्रेस पक्षाशी राहावं ही इच्छा मला वाटत नाही की त्यामध्ये काही गैर आहे असं. पण मला सांगा अजित सावंत, संजय दत्त तुमच्याकडे आले नाहीत, समाजवादी पक्षाकडे गेले, हे थोडंसं तुमच्या पक्षाचं, तुमच्या पक्षाच्या नेत्यांचं अपयश नाही का म्हणता येणार? नाही, मला असं बिलकुल वाटत नाही. कारण स्वर्गीय सुनील दत्त यांचा वारसा चालवण्यासाठी प्रिया दत्त यांना योग्य ती संधी काँग्रेस पक्षाने दिली आणि त्यांनी त्या संधीचं चीज करून दाखवलं. आपण समर्थपणे हा वारसा पुढे नेऊ शकतो हे त्यांनी गेल्या काही वर्षाच्या त्यांच्या राजकीय कारकिर्दीतून दाखवलेलं आहे. आणि मला असं वाटतं की तेवढं काँग्रेस पक्षाला पुरेसं आहे. त्यामुळे दुसऱ्या कोणी ती तिकीट देऊ केलं संजय दत्त यांना त्याबद्दल काँग्रेस पक्षाला वाईट वाटण्याचं काय कारण नाही. आणि काँग्रेस पक्ष निवडणूक जेव्हा लढतो तेव्हा आपली विचारसरणी, आपली ध्येय धोरणं, आपण केलेलं काम आणि यावर लढतो असं तुमचं म्हणणं आहे. सोनिया पण मी गांधी तुम्हाला आठवण देऊ इच्छितो, मुंबईत तुम्ही गोविंदालाही तिकीट दिलं होतं, त्यावर आपण नंतर येऊया. मी जातोय नागपूरला देवेंद्र फडणवीस यांच्याकडे. फडणवीस, मला सांगा, लखनौ अटल बिहारी वाजपेयी यांचा मतदारसंघ आहे, तिथे संजय दत्तला तिकीट दिलंय,
काय म्हणणं आहे तुमचं? तुम्हाला चालेल का हे? तुम्हाला हे आव्हान पेलेल का? आव्हानच नाहीये, 100% राजकीय स्टंट आहे. माझ्याकडे पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्ट ऑफ 1951 आहे. या कायद्याचा जो कलम 8 आहे, त्याचा जो पोटकलम 3 आहे, त्या पोटकलम 3 अनुसार संजय दत्त हे निवडणूक लढण्यास पात्र नाही आहेत. आणि हे राजकीय पक्ष, दोन्ही राष्ट्रीय राजकीय पक्ष आहेत, यांना एवढी माहिती का नसावी असा माझा प्रश्न आहे. कारण संजय दत्त यांचं सेंटेन्स स्टे झालेलं आहे, त्यांचं कन्व्हिक्शन स्टे झालेलं नाही आहे. ही इज आउट ऑन बेल. आणि जोपर्यंत कन्व्हिक्शन हे स्टे होत नाही तोपर्यंत या कायद्यानुसार त्यांना कुठलीही निवडणूक लढवता येत नाही. उगीचच काहीतरी राजकीय स्टंट उभा करायचा आणि या दोन पक्षांनी जनतेला वेठीस धरायचं, हा प्रकार कुठेतरी बंद केला पाहिजे. या देशाचं कॉन्स्टिट्यूशन, संविधान हे समजून अशा प्रकारचे निर्णय केले पाहिजेत. आणि अतिशय महत्वाच्या बॉम्बस्फोटाच्या खटल्यातला आरोपी ज्याचं कन्व्हिक्शन स्टे झालेलं नाही, अशा व्यक्तीकरता काँग्रेस आणि समाजवादी पक्षांनी भांडावं, हे या देशाचं दुर्दैव आहे. देशाचं दुर्दैव आहे. हेमंत देसाई, तुमचं काय म्हणणं आहे? नाही, माझी सहमती आहे याला. माझं म्हणणं आहे की संजय दत्त हा एक नट म्हणून सुद्धा मध्यम दर्जाचा आहे. त्यांनी याच्यापूर्वी समाजासाठी काही केल्याचं काही ऐकिवत नाही. त्याचे गुंडांशी संबंध होते आणि आहेत. आता अलीकडच्या काळात मला माहित नाही, पण एवढं कन्व्हिक्शन होऊन सुद्धा अनेक अंडरवर्ल्डमधल्या लोकांशी त्याचं कॉन्व्हर्सेशन टेलिफोनवरनं चालू होतं. आणि बॉलिवूडमधले नट जे आहेत त्यांचं आणि अंडरवर्ल्डमधलं जे काही कनेक्शन आहे त्याचा एक मुख्य दुवा हा संजय दत्त होता. हे अनेक वर्तमानपत्रामध्ये आले, मीडियामध्ये आलेलं आहे. आत्ता त्याला तिकीट का दिलं? त्याचं साधं कारण असं आहे की तो नर्गिसचा मुलगा आहे. नर्गिसचा मुलगा असल्यामुळे एक वेगळ्या प्रकारची सहानुभूती एका विशिष्ट समाजामध्ये निर्माण व्हावी, हा एक स्पष्ट हेतू आहे. दुसरं असं की आज उत्तर प्रदेशमध्ये बसपने एवढं मोठं आव्हान निर्माण केलेलं आहे की जवळपास 8% मतं, मुस्लिम मतं ही कमी झालेली आहेत सपाची, ती ट्रान्सफर झालेली आहेत. त्यामुळे सपाला संजय दत्त सारखा एक तगडा उमेदवार त्यांना जो वाटतोय तो पाहिजे. सपाचा कुठलाही कार्यक्रम नाही, कुठलीही आयडिओलॉजी नाही. संजय दत्तच्याकडे काही आयडिओलॉजी वगैरे काही भागच नाही. एक अतिशय उन्हाळ मुलगा, उंडाळलेलापणा करणं, याच्या पलीकडे त्याचं काहीही कर्तृत्व नाही. मुन्नाभाईमुळे त्याची जी काही इमेज झालेली आहे त्यामध्ये फक्त काय जादू की झप्पी देणं, गांधींचं नाव घ्यायचं मध्ये मध्ये, ती इमेज आहे त्याची आणि ते वास्तव वेगळं आहे. इमेज आणि वास्तव याच्यातला फरक लक्षात घेतला पाहिजे. आज समाजवादी पार्टी हे केवळ फिल्मी एक पार्टी झालेली आहे. त्याचा समाजवादाशी कुठल्याही आयडिओलॉजीशी काहीही संबंध नाही. लोहियांशी तर अजिबात संबंध नाही त्याचा. दत्ता राजेशिर्के, तुम्ही याला उत्तर द्यायला पाहिजे. मुसलमानांचा अनुनय करण्यासाठी तुम्ही अशा एका माणसाला तिकीट देतात ज्याला राजकीय विचारसरणी काही नाही, जो या बाबतीत भंपक आहे असं हेमंत देसाई म्हणतात. आणि दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस जे म्हणाले ते अधिक महत्वाचं आहे की पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह ऍक्ट प्रमाणे त्याला उभंच राहता येणार नाही. तुम्ही उत्तर द्या. देवेंद्र फडणवीसांच्या प्रश्नाला पहिलं मी उत्तर देतो की आज एका वकिलांनी आपल्या वर्तमानपत्रात म्हटलेलं आहे की कोर्टाची अनुमती घेऊन ते उभे राहू शकतात संजय दत्त. हेमंत देसाईंच्या प्रश्नाला उत्तर देताना मी असं म्हणतो की हेमंत देसाईंनी म्हटलंय की तो उन्हाळ पोरगा होता, त्यांचे काही संबंध होते. पण गेल्या 1992च्या नंतर स्वानुभवातून तावून सुलावून निघाल्यानंतर जर असा प्रयत्न केला तर तो वावगा ठरणार नाही. कारण आपल्याकडे वाल्याचा वाल्मिकी झाल्याचं उदाहरण आहे. म्हणजे संजय दत्त हा वाल्या होता, तो वाल्मिकी झालाय, होऊ शकेल, गांधीवादी झालाय, असं तुमचं म्हणणं आहे? होऊ शकेल खरं का ते सांगा? चांगला एमपी होऊ शकेल. कारण स्वानुभवातून त्यांनी 1992च्या दंगलीनंतर तो स्वानुभवातून एवढं शिकला आहे की खरा मित्र कोण, खरे काय परिस्थिती आहे. आणि सुनील दत्तना 1992च्या दंगलीनंतर जे आमचे मित्र सांगतायत त्यांना काँग्रेस पक्षाने किती उद्विग्न केलं होतं, किती त्रास दिला होता, हे त्यांना माहिती आहे. आणि त्या अनुभवातून तो जर समाजवादी पक्षाकडे आला आणि म्हणूनच त्याला आम्ही उमेदवार केलं. मला एक म्हणायचंय, वाल्याचा वाल्मिकी झाला वगैरे ठीक आहे, तो वाल्मिकी झाला की नाही हे आपल्याला माहिती नाही. वाल्मिकीनं एखाद्या वाल्मिकीला समाजवादी पार्टीने तिकीट दिलंय असं लोकांना कळायला पाहिजे ना.
ही तसं तर- कळत नाहीये. नाही. आणि मुख्य म्हणजे नाही, 19 म्हणजे समाजवादी पार्टीमध्ये वाल्मिकी जे जातात ते वाल्या होत नाहीत ना? नाही असं काय होत नाही नाही? नाही नाही होत नाही होत. नाही, काय आहे, हेमंत देसाई म्हणतात वाल्याचा वाल्मिकी झालाय हे नंतर कळणार आहे ना. आता ज्या काँग्रेस पक्षानं ऑब्जेक्शन घेतलेलं आहे की सुनील दत्त संजय दत्त बद्दल, गोविंदाच्या बद्दल काय झालं? आपण विचारूया अजित सावंतना. अजित सावंत गोविंदावर आलेले आहेत. दत्ताराम राजे शिर्के, उत्तर द्या तुम्ही. त्यांचं म्हणणं आहे तुम्ही गोविंदाला तिकीट दिलं, आम्ही संजय दत्तला दिलं, तर त्यात गैर काय आहे? उत्तर द्यायला हवं तुम्ही. देवेंद्र फडणवीस आणि हेमंत देसाई यांना मला पहिल्यांदा स्पष्ट करायचं आहे की सर्वात मोठी जगामधली लोकशाही असलेला हा देश, ह्याच्यामध्ये काही निर्णय आपण जनतेवरती सोपवणार आहोत की नाही? जनता सर्वश्रेष्ठ आहे हा लोकशाहीमध्ये. त्यामुळे हा निर्णय आपण जनतेवरच सोपवला पाहिजे की त्याच्यावरती व्यक्तिगत टीका करण्याच्या ऐवजी लोकशाहीमध्ये हा निर्णय जनतेवर सोपवणं योग्य राहील अशा प्रकारची सूचना मला देवेंद्र फडणवीस आणि हेमंत देसाईंना करावीशी वाटते. आपण गोविंदाचा जो आपण उल्लेख केलेला आहे त्यामध्ये मी आपल्याला मुद्दाम सांगू इच्छितो की गोविंदा हा एक सर्वसामान्य कुटुंबातला आणि सर्वसामान्यांमधला तरुण आपल्या कर्तृत्वाने चित्रपटसृष्टीमध्ये मोठा झाला. तो स्थानिक त्या ठिकाणचा उमेदवार होता, स्थानिकांशी त्याचे संबंध होते, लोकांमध्ये मिसळलेला होता, लोक त्याला आपला प्रतिनिधी म्हणून पाहत होते त्याच्या चित्रपटामध्ये. त्यामुळे अशा वेळेला त्याला तिकीट देणं आणि जनसामान्याचा प्रतिनिधी म्हणून त्याला अधिक पडद्यावरती जो ती भूमिका पार पडत होता तीच प्रत्यक्षात पार पाडायला संधी देणं, याच्यामध्ये मला वाटत नाही काय गैर आहे. नाही, पण माझा प्रश्न जो आहे संजय दत्तच्या बाबतीत, हे जे म्हणाले मगाशी की सुनील दत्तना काँग्रेस पक्षाने 92 नंतर वाईट वागवलं म्हणून संजय दत्त समाजवादी पक्षाकडे गेला, त्याबाबत काय म्हणाल तुम्ही? नाही नाही, हा आरोप मी मुळीच मान्य करणार नाही. सुनील दत्त हे काँग्रेस पक्षाचे नेते होते, काँग्रेस पक्षाचे आधारस्तंभ होते आणि त्यांनी देशामध्ये सद्भावनेचं आणि शांततेचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केला आणि काँग्रेस पक्षही त्यांचं योगदान विसरलेलं नाही आणि म्हणून त्यांचा वारसा पुढे सुरू ठेवण्यासाठीच प्रिया दत्त यांना ती संधी दिली गेली आणि त्यांनी ती यशस्वीपणे पार पाडली, हे मी मुद्दाम नमूद करू इच्छितो. त्यामुळे हा जो राजेश शिर्केंचा जो आरोप आहे की सुनील दत्त यांच्याबरोबर किंवा संजय दत्त यांच्याबरोबरची जी वागणूक होती काँग्रेस पक्षाची ती बरोबर नव्हती, हे म्हणणं काय मी बिलकुल मान्य करणार नाही. मी ही चर्चा पुढे चालू ठेवणार आहे, पण आता घेणार आहे एक ब्रेक. ब्रेकपूर्वी आपला प्रश्न तुम्ही पडद्यावर बघू शकता. संजय दत्तनं लोकसभा निवडणूक लढवणं योग्य आहे का? IBN लोकमतचे प्रेक्षक काय म्हणतायत बघा पडद्यावर तुम्ही. नाही असं 92% लोक म्हणतायत की संजय दत्तनी या भानगडीत पडू नये. आता घेऊया एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.